मच्छर जाऊ लागले. सकाळचे वाजलेत 7:30 आणि आपण भरतोय पाणी. इथं आलंय आपलं पाणी. आज पाणी जरा लेट आलं याच्यासाठी की जो पाणी सोडणारा होता तो गेलेला होता फिरायला बाळू मामाला. तर ते फिरणारे आमचे देखील आले. किती 3:45 वाजता ना? 4 वाजता आले. 4 वाजता आलेत. इकडे आपले बुगुडी भाते भाकरी आपल्याला सकाळीच नाश्ता. मच्छर चावू लागले की इरिटेट होता म्हणता मच्छरमुळं. आता नाही कोण बोलणार. पाणी भरूक लावला इकडं आधी आणि आता म्हणता अगरबत्तीला. आता लेट आलंय पाणी. हे बघा बाळू मामावाले ब्रश ब्रश करतात. श्रीबाबा आमचा आज झोपून. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आलोय बागेमध्ये. सकाळीच ब्लॉग काय चालू केला नाही, कामं करतोय. कारण आज बागेमध्ये आहे ते देणं आहे द्यायचं, जो की काय बोलतात आपल्याला वर्षभर सांभाळता, जो इकडचा करता करविता जो काय असतो तर त्याची काय बोलतात राखण. काही जण राखण बोलतात तर आम्ही देणं बोलतो. तर ते द्यायचं आहे आज. आज आहे बुधवार, वार देखील चांगला आहे. तर इकडे आलो मी चांद्याची पानं काढायला. त्या कोपऱ्यावरती चांद्याची पानं आहेत, ती घेऊन आलो. तसाच डोंगरला गेलो होतो, जे की आमचे गावचे गुरव, त्यांना घेऊन आलो. मग त्यांनी सांगितलं चांद्याची पानं घेऊन ये. तर तसंच चांद्याची पानं घेऊन घ्यायला आलो. तर बोलो आपण आता ब्लॉग आपला चालू करूया. तर असा असणार आहे आजचा ब्लॉग दिवसभराचा. तर कुणीही स्किप करू नका, शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जातोय आता घेऊन. सर्व तयारी तर करायची आहे. हो गरम बघा काय होतंय ते. 2 दिवस जो पाऊस पडला ना त्याचा परिणाम ना 2 दिवसापूर्वी त्याचा परिणाम हा 2 दिवस भरपूर उष्णतेवरती वाढलाय. गरम देखील तेवढंच होते. ही जी बनवली जाते परडी, नाही परडी मतलब बनवली जाते. हा उड़न क्या कर रहे उधर? क्या कर रहे? ढक रहे ना. हुआ एक पाइपलाइन पूरा हुआ. अशा प्रकारे ही केली जाते परडी. पाठवायच्या कोणाक तरी हाणू. गन्नालाल का हाक मार, तो पाणी आ रहा हा तो बाई तर. हे जागा करून घ्या, चिरं तर पडलेलंच ना थोय. इकडे तर आपण आलोय परडी द्यायला. इकडे परडी तयार केलेली आहे, सर्व त्यात सामान आहे. आणि यात आहे ते कोंबडी, गावठी कोंबडी लागतं द्यायचं, देणं द्यायला. इथं कोंबडी कापणार. हा इकडे मांडला जातोय 13 भाकऱ्यांचा. एक एक्स्ट्रा दिलेली.
आज जो काय म्हणून सलीम चौगुले हा ताई सलीम चौगुले सायलिंग करू सलीम चौगुले हे जे काय आम्ही मी आज जो काय म्हणून आज आता तुम्ही काढून टाकू ना. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही बागेचं तर देणं म्हणणं तर झालं देऊन. इकडे इकडे एक कोंबडं होतं, त्या बागेमध्ये 2 असे 3 गावठी कोंबड्या देऊन तर झाले. तर आता हे पूर्ण घेऊन जाते पोल्ट्रीमध्ये. पूर्ण नाही पुरणार या चिकन 5 किलो ना 6.5 किलो मग पुरतो तर या म्हणता पुरणार नाही. पुरतो हे तर 6.5 किलो आणलं. अजून बारीक करूचा. हा मसाला लावून घेऊ ना घेतला तिकडे हे काय आला ना बो. आपण तर आला आता इथं घरी बाजारात ना. आज बुधवार आहे, उद्या ईद असल्यामुळे ना बाजार आज भरला आणि आज आमच्याकडे जेवण देखील आहे उलप्याचं, जे की भावकीमध्ये फक्त असतं जेवण हे. तर आपण हे इथं चिकन आणलंय 6.5 किलो. तर हे आमचे म्हातारी लोक बघा कसे बारीक करतात चिकन. मग आमचे सगळे जेंट्स लोक सर्व कामाला गेलेले असल्यामुळे ना जे आहेत ते जेवण बनवायला आले होते. तर जेवण आता बनवलं. काय 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 बनवला? होय अजून काय बनवले अजून काय नाही बनवलेला. पुढच्या त्याने चूल मांडलेली आहे. तर ह्यांका काम दिलं चिकन बारीक करूचं. जरा आपल्याला गणपॅक फोन करूया आणि सांगूया जरा का पाणी सोड म्हणून, कारण पाणी नाही. हा ते कागद दे त्यांना, कागद दे, नाही तर मोठा मोठा ताटला द्यायचा, टोपाचा ताट दे, नाही तर त्यांना कशा इकडे वाटला जातो तो मसाला भरपूर आहे. बस होय तेवढं. होय होय चांगलंच बनत आहे. हे नारळ देखील आहे तिकडे. बरा झाला चांगली बसव का होती कोळो. हे इकडे चुली वगैरे मांडल्यात. बॉल नाही येत. बरा झाला मग हरवलं तो. बरा झाला हरवलं तो. काय वाईट नाही झाला, बेच झाला. तर इथं पाणी ठेवलं. हो काय आपलं उकळ काढायला गरमला भाताला पाणी. हा दीदी आहे ना तिच्याकडे फक्त बॅट आहे, बॉल नाही. माझ्याकडे पण तिकडे पण बॅटच आहे. हा हा ओके. आणि डाळीचं पण 2 आला औषध ते ह्याच्यात मस्त. इकडे आपला भात तर झाला. तिकडे डाळ देखील झाली. आमटी डाळ नाही बोलता येणार, आमटी. डाळ ही गोडी डाळ असते आणि तिखट ही आमटी असते. तर हा उरलेला मसाला चिकनसाठी इकडे सर्व साहित्य तर आणून ठेवलेलं आहे. चिकन देखील झालंय. मॅरिनेट केलं म्हणजे फक्त आपण अद्रक लसूण पेस्टच लावली. अद्रक लसूण पेस्ट लावली फक्त, तिथं ठेवलेलं आहे आतमध्ये. तर आता ह्या चुलीवरती चिकन देखील जाणार आहे फोडणीला. किती वाजले की जेवण आपलं रेडी होईल 7:30-8 वाजता. आणि 9 वाजता इथेच बोलतोय खाली बसायचं जेवण. हो इकडे होय धुळीत बसते. धुळीत का बसल्या तिकडे बसू आतमध्ये. बसूया. एका 2 मग आपलं जेवण पाल टाकला असता रेडी का? होईल. कशा 2 पाय ते बसते. हो तिथं बसायचं ना, आप्पावडे नाही बसायचा. मच्छर केवढे मोठे मोठे आहेत ते बघ. आप्पावडे बसायचे नाही तर. इकडे पाणी देखील ठेवलेलं आहे भरून हात वगैरे धुवायला. पिशवी ठेवली कचऱ्यासाठी, म्हणजे पत्रावळीसाठी. आता मी काळीवाली कॅरी बॅग होती ती भेटली नाही होती माहिती आहे. एक होती ती
तिकडेच होती खोक्यात काहीतरी. कॅरी बॅग मी तू दिलंस ती बघू. कॅरी बॅग होती काळीवाली कोणी दिला मोठी. तुने तुने दिला ते आता भेटणार नाही. कशाला किती राहू दे घमेल एक ठेवायचा मोठा नाही तर. चिकन वर ठेवलेला त्या मोठ्या टोपारी आहेत. बारक्या टोपाचा झाकणं काय अरे हा पडला ते का फटके दिल्याशिवाय नाही. हा येते उद्या. अरे तू उपडी कशी आहे. ही जमली बसली ना जेव्हा जेव्हा जराशी तरी चटई देवा. हमारे कुछ लोग ये दीवारें ही देख पाते हैं. इसलिए हम अपने रंगोली बनाते हैं एडवांस डिफेंस. काय रे हा का आला काय आला काय आला सांग. हा काय झालं सांगशी. ए श्री बाबा. अरे कशाला त्याला लय मोठो तो आता लय मोठो ह्यो झालो. हा बोलूक लागलो लय. हे घेतो गोडोबा तो बघ घे. तर इकडे आपलं सर्व आपला जो काही कार्यक्रम होता उल्प्याच्या जेवणाचा तो इथे आटपलेला आहे. तर वाजले रात्रीचे 10:30. आपली फलटण आता इकडे हळूहळू जोतो हळूहळू घरी चाललं. सर्व झाले इकडे. भांडी वगैरे देखील घासून झालेत. तर बोलत होतो छान प्रकारे मस्त जेवण वगैरे पण मस्त झालं होतं. चिकन वगैरे पण एक नंबर झालं होतं. चिकन पूर्ण सर्वांना हे झालं. फक्त थोडंसं उरलं बाकी नाही. बाकी सर्व जेवढं काय होतं ना जेवण काहीच उरलं नाही. फक्त आमटी आहे उरली ना. आमटीने फक्त भात उरलाय बस. बाकी काहीच नाही. म्हणजे एवढं पण नाही उरलंय. पण एक मी तर खूप जेवण. हे जेवण जे असतं ना उल्प्याचं जेवण ते फक्त भावकेलाच असतं. कारण जे उल्प्याचे तांदूळ काढतात. उल्प्याचे तांदूळ म्हणजे जे काय असतात ना काय बोलतात 7 नारळ हे भावकेचे असतात आणि 8 नारळ हे गावाचे असतात. हा असंच काय 8 नारळ गावाचे असतात. 7 नारळ आपल्या भावकेचे असतात. तर त्याच्यामध्ये तांदूळ देखील असतात. त्या तांदळांचं हे जेवण केलं जातं. ते जेवण हे फक्त ना आपले जो काय कुटा असेल म्हणजे भावकीचा त्या कुट्यालाच फक्त इकडे भरपूर मटमट चालू आहे. तर त्या कुट्यालाच फक्त हे केलं जातं म्हणजे दिलं जातं हे जेवण. त्यात फक्त काय चिकन आणलं जातं. बाकी काहीच नाही. बाकी काय सर्व आपलं सामान त्याचं काय असतंच. उल्प्याचे तांदूळ तर असतात आणि जे काय अगोदर उरलेले मटेरियल असतं जे काय लग्नाला सामान असतं ते असं म्हणून त्यांचं हे जेवण केलं जातं. हे लग्नाच्या नंतर कसं माहीत आहे
5-6 दिवसांनी केले जातं लग्नाच्या नंतर. आम्हाला थोडा वेळ झाला. आमचे काही जण मुंबईकरी मग निघून गेली. कारण कसं आमचे पण काय फिरण्यामध्ये दिवस गेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही पण नंतरला कसं आणि 20 नंतरला मी देखील कामाला. तर करायचं होतं रविवारी तर आई नव्हती घरामध्ये. मग बोललो आज बुधवारी करू. मग तो बुधवार भेटला आम्हाला. तर बुधवारी आम्ही फायनली ते जेवण आजच्या दिवशी हे केलं. असा होता हा आजचा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा पुन्हा भेटू व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय 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 तरी बोलू. नाही मला तर मुलं कशा काम करून पोट दमलं आमचा. जरा आराम नसता.